मातबर खेळाडूंचा भरणा असलेले संघ आज पाहतोय प्रतिनिधी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांना पाठवावं। बॅटिंग साइड कडून एक प्रतिनिधी आपण कृपया या ठिकाणी पाठवा प्लीज। या ना वरती या ना मनीष आणि विवेक। मनीष या ठिकाणी सलामीची जोडी, मनीष आणि विवेक या ठिकाणी। आणि पहिली गोलंदाजी करण्याकरता सज्ज आहेत ते करण, अतिशय नामांकित असे बॉलर जे मानले जातात। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आणि सीधा सीमारेषेच्या पलीकडे त्या या खेळामध्ये त्यांना स्थान नाही आणि षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु स्थान नसल्यामुळे ते बाद होऊन निराश होऊन पॅव्हलियन मध्ये परततायत। अरविंद, पहिला सामना या दुसऱ्या फेरीचा। डेव्हिल 11 रॉयल चॅलेंज चेंबूर आणि एबीसीसी चेंबूर असा हा सामना आपल्या समोर या ठिकाणी पार पडतोय। करण यांचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे। समोर आले आहेत ते अरविंद। आताच आपण या सामन्यापूर्वी त्यांची खेळी आपण पाहिली आणि अपेक्षित अशी खेळी आपल्या संघाला त्या ठिकाणी तारण्याकरता या ठिकाणी सज्ज। चांगला चेंडू, अचूक टप्पा, चांगला मारा करतायत करण। अनुभव जोडीला त्यांच्या या प्रदर्शनामधून आपल्याला सातत्याने झळकताना दिसतोय आणि कौतुक करावं तितकं थोडं आहे। करण यांचा प्रतिमशी गोलंदाजी करतायत। समोर आहेत ते अरविंद। पाहूया पुढचा चेंडू, अतिशय सुंदर असं नियोजन। थोडस दिशाहीन हा चेंडू म्हणावा लागेल करण यांचा। चांगला प्रयत्न आहे आणि मोठी जी टुर्नामेंट असते, जी स्पर्धा असते, त्यामध्ये या गोष्टी घडणं क्रमप्राप्त आहेत। अतिशय सुंदर असं फिल्डिंगचं त्या ठिकाणी रचना करण यांच्याकडून। अतिशय आवासून नजरा रोखून आमचे संपूर्ण इतर सर्व खेळाडू, क्रिकेट प्रेमी पाहताना चांगला फटका, एक धाव काढण्यामध्ये यशस्वी, दुसरी धाव देखील काढण्यामध्ये त्यांना सफलता प्राप्त झालेली आहे। 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत। स्कोर बोर्डवर या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती 3। चांगला प्रयत्न, करण यांची अतिशय अचूक गोलंदाजी करतायत आणि अतिशय अप्रतिम असं वातावरण आजच्या दुसऱ्या दिवशीचा दुपारच्या प्रहरी कौतुक करावं लागेल कॅमेरामॅनचे। अतिशय तळपत्या उन्हामध्ये या ठिकाणी चांगलं आपल्यापर्यंत मॅचचं विश्लेषण किंवा त्यांचं प्रक्षेपण पोहोचवण्याचं काम करतायत। खूप मनापासून अष्टविनायकच्या माध्यमातून आपलं कौतुक करतो, आभार व्यक्त करतो। अतिशय सुंदर। त्याचबरोबर आमचे पंच करण, अरविंद यांच्याकरता चांगला चेंडू आणि सुरक्षित विकेट किपरच्या ग्लाव्स मध्ये कौतुक करावं तितकं सातत्याने मिळतोय। हेच तर अनुभव आहे, हीच तर प्रॅक्टिस आहे आणि ज्या वेळेला आपण एखाद्या मोठ्या क्रिकेटमध्ये खेळत असतो त्या गोष्टींची फार आवश्यकता असते आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी खेळताना करण खूप फार प्रशंसा करावी लागेल त्यांची। पुढचा चेंडू, हो निर्धाव चेंडू। मोठ्या सामने आणि प्रत्यक्षपणे या ठिकाणी संपूर्ण इतर देखील ज्या ठिकाणी खेळाडू आहेत, डेडिकेशन काय म्हणतात ती आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल करण यांच्या बॉलिंग मधून। कारण या अशा पद्धतीने ज्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट असतात त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे आपलं संपूर्ण कसोटी असते असं म्हणू आपण, ज्या पद्धतीने आपण सराव करत असतो त्याचा एक प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पोचपावती मिळते।
आपल्या परफॉर्मन्सच्या द्वारे, त्याच पद्धतीने करण अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी हिरानंदीच्या या क्रीडांगणावर पुढचा चेंडू करण यांचा सामना करतात अरविंद. चांगला फ्लिक केलाय, 4 धावा, प्रतिम असा फटका, 2 खेळाडूंच्या मधून अतिशय सुरेख फटका म्हणावा लागेल. 4 धावा या ठिकाणी संघास प्राप्त होत आहेत. सुंदर, अतिशय संत गतीने पण अतिशय टायमिंग म्हणावा लागेल. 2 खेळाडूंच्या मधून 4 धावा सीमारेषे पलीकडे. एकूण धावसंख्या होती ती 7. पहिलं षटक आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना करण थोडेसे निराश दिसताना त्यांचे सहकारी त्यांच्याशी विचार विमर्श करतायत आणि ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. ज्या वेळेला एखादी आपण मोठी प्रतियोगिता किंवा मोठी श्रृंखला आपण खेळत असतो त्या गोष्टी या वेळेला अनिवार्य असतात. आताच आमच्या या स्पर्धेला ही स्पर्धा पाहण्याकरता, क्रिकेट पाहण्याकरता क्रिकेट प्रेमी आमचे निलेश माठेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र प्रजयजी राऊत, सर्व सहकारी आमचे या ठिकाणी पवई नगरीमधील ते देखील या ठिकाणी मोठे मोठे सामने पाहत असतात, क्रिकेट प्रेमी आहेत आणि आपण सर्वजण एकमेकांना सहकार्य करत असतो. अर्थातच ज्या पद्धतीनं अष्टनायकच्या माध्यमातून सुरेश गावडे अनेक वर्ष ज्यांनी सूत्र मला वाटतं जी धुरा खांद्यावर घेऊन कर्णधारपद भूषवलेलं आहे ते स्वतः या ठिकाणी आयोजक म्हणून एक मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि अष्टनायकच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय अतिशय देखणा सोहळा क्रिकेटचा मी म्हणेन आणि अतिशय रणगद्दार, रणधुमाळी, रणसंग्राम आपण असं म्हणूया. आपल्या समोर तेजू दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. ते तेजू, चांगला ऍक्शन, चांगली शैली तेजू यांची. 1 धाव काढलेली आहे. अरविंद आणि विवेक चांगली खेळली, मला वाटतं स्ट्रॅटेजी आणि एक तेजू पुढचा चेंडू घेऊन सज्ज. छोटस बॉलिंग मार्ग आहे त्यांचा, पण अप्रतिम आकर्षक अशी गोलंदाजी करतात. पुढचा चेंडू तेजू यांचा वाईट करार देण्यात होते पंचांच्या वतीनं. पंच चेतन सर यांच्या वतीनं अतिशय कटाक्ष रोखलेल्या दोन्ही पंचांच्या त्यांचा देखील नाम उल्लेख करणं अनिवार्य आहे. बाबू आणि चेतन सर अतिशय कटाक्ष रोखून म्हणण्यापेक्षा मी म्हणेन निरीक्षण जे पारदर्शक असतं ते पारदर्शक निरीक्षण त्यांचं आपण सातत्याने पाहतो. म्हणून एक वेगळं लौकिक या पंचांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ते बाबू सर आणि चेतन या ठिकाणी अतिशय नजरा रोखून अतिशय यशस्वीपणे ही स्पर्धा पार पडावी या ध्येयानं पुढचा चेंडू तोजी यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे. त्या पद्धतीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या संघाला. चेजू समोर आहेत अरविंद, चांगला फटका ऑफसाइड कडे. तितकी सुंदर धडपड जरूर आहे, पडझड जरूर झालेली आहे, परंतु कलेक्ट केलेला आहे. 1 धाव घेण्यापासून अरविंद यांना रोखू शकत नाहीत. धावसंख्येमध्ये बदल होतो. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 10. चांगला मला वाटतं हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटी जिंकायचं आहे. ज्या पद्धतीने आज विंडीज बरोबर आपला भारत खेळणार आहे ती लढत देखील रोमांचक होणार आहे. ज्या संघाला जर आपण प्रवेश पुढच्या फेरीमध्ये करायचा असेल तर भारत आणि विंडीजचा सामना ज्या पद्धतीने होणार आहे तीच परिस्थिती आज आपण पाहतोय. जर पुढच्या फेरीमध्ये आपल्याला दाखल व्हायचं असेल मला वाटतं कडवी झुंज आपण देणं एकमेकांशी आणि आपला परफॉर्मन्स यथोचित पार पडणं हे अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीने विवेक तेजू यांचा पुढचा चेंडू सामना करतील. चांगला चेंडू आणि त्या चेंडूला न्याय देण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईनवर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तितकंच. दोन्ही बाजूने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करताना प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रभावित करतायत हे संपूर्ण खेळाडू. तेजू यांचा छोटासा बॉलिंग मार्क पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. समोर आहेत ते अरविंद. पाहूया, अतिशय जबरदस्त
ही स्पर्धा या ठिकाणी पुन्हा एकदा उल्लेख करावा लागेल मला सातत्याने ज्यांचं सहकार्य लाभतं ते आमचे सन्माननीय अशोकदादा माटेकर चांदिवली विधानसभा प्रमुख यांचं देखील मोठं योगदान या ठिकाणी या स्पर्धेला असतं. पुढचा चेंडू घेऊन तेजू तयार समोर आहे ते विवेक पाहूया. आणि अशा पद्धतीने विवेक थोडेसे निराश होणं कॉट अँड कॅच म्हणू आपण एज घेऊन कॅच विकेट किपरने अतिशय परफेक्टपणे कुठेही चूक न करता त्या ठिकाणी लपकलेली आहे आणि पहिला मला वाटतं दुसरा या ठिकाणी गडी बाद होतोय. दुसरा झटका लागतोय ते या एबीसीसी या संघाला. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 12. बॅटरचं नाव जरा आता इथं सांगायला कोण आहे का? नवनाथ या ठिकाणी आलेले आहेत. नवनाथ आणि अरविंद. चांगला माहोल या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय आजच्या या दुसऱ्या दिवसाचा. या ठिकाणी स्टेशन वाईज संघांमध्ये अतिशय अप्रतिम अशी मॅचेस आपण सकाळपासून पाहतोय. आजचा हा तिसरा सामना या ठिकाणी डेव्हिल 11 रॉयल विरुद्ध एव्हीसीसी. नवनाथ सुरक्षित झोन मध्ये खेळलेला आहे. एक त्या ठिकाणी कलेक्ट होईपर्यंत एक धाव या ठिकाणी निश्चित मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा झालेल्या आहेत त्या 13. तेजूनं त्या ठिकाणी प्रभावित केलेला आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे. कौतुक करावं लागेल. मी सातत्याने उल्लेख करत असतो ज्या वेळेला त्या मोठ्या प्राइज असतात त्यामुळे निश्चितपणे आपण पाहणार आहोत या संपूर्ण अतिशय भव्य आणि दिव्य ट्रॉफीवर आपण कुठल्या संघ आपलं नाव कोरणार आहे. अतिशय भव्य दिव्य अशी चकाकणारी चमचमणारी ट्रॉफी आहे. 2026 भव्य दिव्य आयोजन सन्माननीय आमचे मित्र सुरेश गावडे यांच्या मुख्य आयोजनाखाली त्यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून आपण पाहतोय. भव्य दिव्य स्पर्धा क्रीडांगण आहे पवई नगरीमधील पवई पंचक्रोशी मधूनच आपण खेळतो. अनेकदा सातत्याने आपण पाहतोय अनेक विविध खेळाडू विविध सामने आणि त्यांचा मोटिव्ह आहे त्यांचं प्लॅन आहे त्यांचं मानस आहे की कुठेतरी माझ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एखादा खेळाडू मोठा प्लॅटफॉर्म व्यावसायिक खेळाडू त्या ठिकाणी निर्माण व्हावा. त्यांनी देखील एक कारकीर्द त्यांनी त्याची घडवावी हा त्यांचा मानस आहे. उदात्त हेतू आणि त्याच हेतूने त्या ठिकाणी काम करताना माननीय सुरेश गावडे आणि त्यांचे सर्व सहकारी भव्य दिव्य प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभा केलेला आहे. अष्टविनायक क्रिकेटच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा प्रथम पारितोषिक आहे 1 लाखाचं आणि द्वितीय पारितोषिक आहे ते 50,000 रुपये आणि चकाकणारी चमचमणारी ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर आता स्वरूप आहे पारितोषिकाचं. ऋषी अतिशय सुंदर ऍक्शन. नवनाथ सुरक्षित रित्या खेळलेला एक चेंडू 1 धाव या ठिकाणी मिळते आणि खेळाडू त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर कलेक्ट केलेला आहे ते करण. कुठलाही आणि कसाही फटका असेल तरी ते करण आहेत त्यांच्याकडून त्या ठिकाणी सुटणार नाही असं त्यांचं लौकिक आहे आणि त्याच पद्धतीने 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी नवनाथ. ऋषी आपल्या छोट्याशा धावपट्टीवर पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज. समोर आहेत ते अरविंद. चांगला चेंडू परंतु पंचांचा इशारा येतोय तो वाईट करार देण्यात येतोय पंचांच्या वतीनं. अतिरिक्त धावांची वाढ होतीये. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 15. सुंदर फटका या ठिकाणी आवाज होतोय आणि गलिच्छ गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बाउंड्री लाईनवर. ज्या गोष्टी नको आहेत त्याच गोष्टी आणि सुंदर असा चौकार. तारीफ करावी तितकी कमी आहे अरविंद यांची. ज्या घडीला ज्या क्षणाला ज्या फटक्याची आवश्यकता आहे तोच फटका अरविंदच्या बॅट मधून करारा आणि अतिशय लाजवाब फटका म्हणावा लागेल. अरविंदचं कौतुक करावं स्तुती करावी तेवढी कमी. हेच तर डेडिकेशन असतं क्रिकेटच्या माध्यमातून ज्या वेळेला मोठी स्पर्धा आपण त्या ठिकाणी पार पडत असतो. ऋषी पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा बॉलिंग मार्कवर. ज्या पद्धतीने मी कौतुक करतोय सातत्याने उल्लेख करतोय दोन्ही संघ तुल्यबळ त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते. ऋषी
अप्रतिम अशी गोलंदाजी करून अरविंद जे आक्रमक खेळत होते त्यांना त्या ठिकाणी माघारी धाडण्याचं काम केलेलं आहे, यशस्वी काम केलेलं आहे, अतिशय सफलतेनं काम केलेलं आहे. ते ऋषी कौतुक करावं तितकं दोड आहे त्यांचं. या क्रीडांगणावर हिरानंदनी अतिशय प्रख्यात आणि अतिशय प्रसिद्ध असं हे क्रीडांगण आहे आणि एक वेगळं लौकिकच्या क्रीडांगणाचं आहे ते आपण पाहतोय. याची देही याची डोळा अतिशय जबरदस्त असं नियोजन ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय ते आमचे मित्र सुरेश गावडे यांच्या माध्यमातून अतिशय देखणी अशी देखणा सोहळा क्रिकेटचा आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित सर्व भारावून गेलेले आहेत, त्यांच्या कटाक्षा रुकलेले आहेत आणि अक्षरशः आवाजून पाहतात क्रिकेटचा सामना. अतिशय दैदिप्यपणा हा सोहळा आणि माननीय आपल्या सर्वांना कल्पना आहे अनेक लोकांचं या ठिकाणी सहकार्य लाभतं. हा अतिशय अद्वितीय असा सामना, अतुलनीय, उल्लेखनीय, जितकी स्तुती करावी तितकी ती कमी आहे आणि निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे खेळायला देखील आवडेल अशा पद्धतीचं हे आयोजन असतं. बॅट्समनचं नाव अक्षय. अक्षय आणि सुरक्षित खेळलेला आहे. लाईन लाईन अतिशय सुंदर या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय. दोन आहे ना, पंचांचा निर्णय आहे आपल्या समोर. अति यथोचित त्या ठिकाणी कार्य पार पडतात ते आमचे दोन्ही पंच, त्यांचं देखील मनापासून कौतुक. त्याबरोबर आमचे कॅमेरेमॅन यांचा उल्लेख नेहमीच केला पाहिजे. आज उन्हामध्ये आज त्यांना पाहतोय सकाळपासून त्या तळपत्या उन्हामध्ये, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत. ऋषी उत्कृष्ट गोलंदाजी करतात. समोर आहेत नवनाथ. नवनाथ आपल्या संघासाठी एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. अद्याप धावसंख्या आहे ती 21. तिसरं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ आहे ऋषी यांचं. समोर आहेत ते अक्षय. तिसरं षटक या ठिकाणी ऋषी यांचं. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त फटका, माइंड ब्लोईंग, गॉर्जियस शॉट म्हणावा लागेल अक्षय याच्या बॅटमधून. 4 धावा, एकूण धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 25. निश्चितपणे याच फटक्याची आवश्यकता होती आणि तोच फटका मारण्याची गरज होती या क्षणाला. अक्षय याच्या बॅटमधून अतिशय कराराने आणि कडक शॉट म्हणावा लागेल. 4 धावांनी धावसंख्या वाढते, 25 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 25-25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा झालेल्या आहेत. मुकेश रॉयल या संघानं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारलेली आणि आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल. नवनाथ यांच्याकडे पहिला चेंडू आणि त्या ठिकाणी ज्या गोष्टींची गरज नाही आहे त्याच गोष्टी घडताना आपण पाहतोय फार महत्वाच्या सामन्यांमध्ये. आणि हा चौकार अतिशय अप्रतिम फटका आणि 4 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 29. आणि या गोष्टी ज्या नको आहेत त्याच गोष्टी त्यावेळेला फार महाग या ठिकाणी सिद्ध होतात. शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला आपण अंतिम क्षणापर्यंत मॅचच्या असतो. सुंदर फटका
आणि तितकंच सुंदर एफर्ट म्हणावं लागेल फिल्डिंगच्या माध्यमातून, ज्या मागच्या चेंडूला थोडंसं त्यांनी मिस फील्ड केले आणि आता मात्र सुंदर कलेक्शन म्हणावं लागेल त्यांचं. अतिशय सुंदर पप्पू शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन या ठिकाणी आहेत. अक्षय सामना करतायत पप्पू यांचा, 4थं षटक घेऊन मार्गस्थ पप्पू. अतिशय सुंदर या आयोजनाखाली अष्टविनायक क्रिकेट क्लब स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून अतिशय सुंदर स्पर्धा, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बाद होऊन परत आहेत ते अक्षय. अतिशय तळपत्या उन्हामध्ये या ठिकाणी, हेच तर वैशिष्ट्य आहे या क्रिकेटचं. आपल्या सर्वांना कल्पना आहे, ती मगाशी म्हणालो, क्रिकेट म्हणजेच काय विचारल्यानंतर आपल्या समोर प्रत्येकाला एकच उत्तर द्यावंसं वाटतं. क्रिकेट म्हणजे काय, तर क्रिकेट म्हणजे आस आहे आणि क्रिकेट म्हणजे ध्यास आहे आणि क्रिकेट म्हणजेच काय, तर तुमचा आमचा सर्वांचा श्वास आहे. असा हा क्रिकेट खेळ आपण पाहतोय या हिरानंदनी मैदानातून. या ठिकाणी या क्रीडांगणाच्या माध्यमातून अष्टविनायक स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून भव्य दिव्य या क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सातत्याने अनेक वर्ष आपण पाहतोय, लाईव्ह प्रक्षेपण याचं या ठिकाणी सुरू आहे. भव्य दिव्य स्पर्धा, 1 लाखाचं प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. पुढचा चेंडू पप्पू यांचा, चांगला फटका म्हणावा लागेल. नवनाथ आणि शिवा आल्या शिवा यांनी पहिला चेंडू या ठिकाणी खेळलेला आहे. 1 धाव या ठिकाणी निश्चित काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 31, 31 धावा झालेल्या आहेत. अंतिम आणि शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. त्या ठिकाणी नवनाथ या ठिकाणी स्टंप आउट होत आहे. सुंदर कलेक्ट केलेला आहे विकेट किपर याने, कुठेही चूक केली नाहीये. आणि नवनाथ त्या ठिकाणी थोडंसं नैराश्य त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील थोडंसं उदासीनता आपल्याला पाहायला मिळते. फार महत्वाचा सामना, आणि जर आपल्याला जिंकून जर पुढे मार्गक्रमण करायचं असेल तर गोष्टी कुठेही चूक न करता आपल्याला पुढे जायचं असेल तर मला वाटतं फार डेडिकेशन फार महत्वाचं आहे. आणि आपली जी संपूर्ण जी प्रतिभा आहे, ते कौशल्य आहे, ते आपण सिद्ध करणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीने या ठिकाणी दोन्ही संघ या ठिकाणी एकमेकांशी झुंजताना समीर स्ट्राईकवर आताच त्यांनी ताबा घेतलेला आहे पिचचा, आणि सामना करतायत त्या पप्पू यांचा, शिवा आणि समीर. पप्पू त्या ठिकाणी थोडीशी फिल्डिंगची सजावट करताना, आणि अनिवार्य देखील आहे. पुढचा चेंडू पप्पू यांचा चांगला खेळलेला आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 धाव काढण्यात यशस्वी, आणि त्या ठिकाणी दुसरी धाव घेताना मात्र आउट झालेले आहेत. पंचांनी त्या ठिकाणी क्लिअरली त्या ठिकाणी बूट उंचावलेला आहे आणि आउट होऊन परतताना शिवा. आणि अशा रीतीने एकूण धावा झालेल्या आहेत त्या 32. जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता आहे रॉयल या संघाला. कुठलं बोलत सारा 11 सम्राट ना, सारा 11 कल्याण विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी, असा हा पुढचा सामना होणार आहे. त्या दोन्ही संघांच्या कर्णधाराला या ठिकाणी विनंती करतो की आपण टॉस करण्याकरता व्यासपीठावर यायचं आहे. ज्युनियर सम्राट
अंधेरी आणि सारा 11 कल्याण असा हा पुढचा सामना होणार आहे. आपल्याला पुन्हा एकदा सूचित करतो की आपण टॉस करण्याकरता या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या समोर जो सुरू असणारा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी करून आपल्या सर्वांना, या क्रिकेट प्रेमींना सर्वांना एक आनंद देण्याचं काम केलं. नेत्रसुखद असा परफॉर्मन्स आपण दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहिलेला आहे. खरं तर मी म्हणेन कालपासून आपण त्याचा अनुभव घेतोय. काल ओपनमध्ये आपण सर्व संघ पाहिले, ओपन संघ काल खेळत होते आणि त्यांचं देखील एक अविस्मरणीय परफॉर्मन्स आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि त्यांचं देखील खऱ्या अर्थानं ज्या वेळेला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतात त्यावेळेला निश्चितपणे त्यांच्या पाठीशी, त्यांच्या गाठीशी अनुभव मात्र निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतो. आणि फार मोठे संघ आणि चांगले नावलौकिक प्राप्त केलेले हे खेळाडू आपल्या समोर या ठिकाणी पाहतोय आपण. आणि निश्चितपणे अनेकांना त्या ठिकाणी खेळताना मोह होईल अशा पद्धतीचं परफॉर्मन्स अनेक खेळाडूंच्या माध्यमातून, आणि तोच मानस त्या ठिकाणी, तीच इच्छा किंवा तेच उद्दिष्ट, तेच ध्येय उराशी बाळगून आमचे मित्र सुरेश गावडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, रात्र मी म्हणेन अष्टविनायक संपूर्ण क्रीडा मंडळ यांचाच एक मानस आहे की आपला एक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सारा 11 यांच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण त्वरित यायचं या ठिकाणी. टार्गेट 33 करायचे. शुभम आणि अरुण फार महत्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद होताना संपूर्ण दारोमदार त्याच्या खांद्यावर असतो तो शुभम लोखंडे. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यावर फार नजरा लोक रोखलेल्या होत्या या सामन्याकरता. आणि पहिला विकेट मी बोलण्याच्या आधीच मला वाटतं पुन्हा या ठिकाणी बाद होऊन परतताना फार नैराश्य, आणि आताच त्यांचा अप्रिशिएट करत होते आमचे सहकारी या ठिकाणी. त्यांचा नाव उल्लेख करायच्या आधीच ते परतताना पहिला महत्वाचा आणि फार महागडा गडी या ठिकाणी बाद होतोय. कौतुक करावं लागेल मला वाटतं गोलंदाज समीर यांचं. माफ करा, समीरच ना, बॉलरचं नाव समीर ना भाई. समीर पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा धावपट्टीवर त्या ठिकाणी उपस्थित. समोर आहेत ते करण, एक सुंदर अशी फलंदाजी करतात. मी म्हणालो वाईट करार देण्यात होते पंचांच्या वतीनं. पंच चेतन आपल्या या ठिकाणी अतिशय सुंदररित्या कामगिरी बजावताना पहिलं षटक घेऊन आहेत ते समीर. करण या ठिकाणी वन डाऊन खेळण्याकरता या ठिकाणी उपस्थित, आणि आक्रमक अष्टपैलू भूमिका ते त्या ठिकाणी निभावतात असं त्यांचं लौकिक आहे या संपूर्ण संघामध्ये. आणि ती भूमिका मला वाटतं आज बजावताना त्यांच्या देखील मनामध्ये फार काहूर माजला असेल, कारण आज फार महत्वाचा आणि फार मोठा सामना त्यांच्याकरता देखील आहे. समीर पुन्हा एकदा सज्ज, समोर आहेत ते करण. पाहूया फार महत्वाचा आणि अतिशय दोन्ही संघांकरता महत्वाचा हा सामना. एक धाव या ठिकाणी मिळते करण यांना. त्यांचं थोडस मानस होत आहे कुठंतरी मोठा फटका गॅप मध्ये खेळण्याचा आणि मोठ्या फटक्यामध्ये 4 धावा प्राप्त करण्याचा, परंतु थोडासा तो फसलेला आहे असं म्हणू आपण. चांगली गोलंदाजी करतायत ते समीर, यथोचितपणे चांगली लाईन अँड लेंथ आणि एक चांगलं प्रभावी असं या ठिकाणी गोलंदाजी करताना समीर पाहतोय. परंतु दोन्ही संघ मी सुरुवातीलाच उल्लेख केलेला आहे की अतिशय तुल्यबळ संघ, त्या दोन्ही संघांमध्ये चांगला भरणा खेळाडूंचा यश हे संघ आहेत आणि सातत्याने आपण या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ते खेळत असतात आणि त्यांचीच खेळाचा प्रचिती किंवा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा सज्ज करण.
समीर आपल्या छोट्याशा धावपट्टीवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वीपणे एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. एक धाव काढण्यापासून रोखूशाही शकत नाही क्षेत्ररक्षक आणि चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो एकूण धावा करण्याकरता मला वाटतं जिंकण्याकरता करायच्या आहेत त्या 33 धावा. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात येतोय समीर यांच्या गोलंदाजीनुसार आणि ह्या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या असतात आणि अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यावेळेला मोठे सामने, मोठी प्रतियोगिता, मोठी श्रृंखला, मोठी टुर्नामेंट आपण खेळत असतो. अरुण देखील या ठिकाणी अतिशय सर्वांना आपल्या निराश करून परतताना फार महत्त्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय तो आणि याचे श्रेय मात्र समीरला द्यावं लागेल. अप्रतिम आणि अचूक टप्पा आणि मला वाटतं त्यांच्यावर दडपण आणण्याचं काम त्यांनी पहिल्या षटकामध्ये केलेलं आहे. कौतुक करावं लागेल सर्वप्रथम समीर यांचं. आणि ह्याच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की स्ट्रॅटेजी प्लॅन करणं आणि या रणनीतीनुसार आपण त्या संपूर्ण ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या रणनीतीनुसार आपण त्यांना शह देण्याचं काम करणं आणि ते यथोचित पार पडताना या ठिकाणी समीर आपल्या समोर आपण बघतोय. आणि क्रिकेटचा एक चांगला रणसंग्राम आपण पाहतोय कालपासून आणि त्याची प्रचिती आपण आज सर्वजण त्याचा आनंद देखील घेतोय. अतिशय महत्त्वाची ही मॅच आपण पाहतोय. तीन हा समीर चौथ्या क्रमांकावर आलेले आहेत ते तेजू. त्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अत्यंत प्रभावित केलं होतं. ते तेजू लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत आणि मला वाटतं लेफ्ट हँडेड असल्यामुळे थोडंसं बेनिफिट जरूर असतं आणि त्यानुसार देखील समीर देखील तितकं चाणाक्ष पद्धतीने त्या ठिकाणी संपूर्ण व्यूहरचना किंवा त्यांचं संपूर्ण कौशल्य, त्यांची प्रतिभा पणाला लावताना आणि का नसावं याच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. अतिशय अप्रतिम असं फिल्डिंगची सजावट करताना तेजू यांच्यासाठी आणि मला वाटतं त्यांना जखडून ठेवण्याचा कारण त्यांना मोठा फटका खेळू द्यायचा नाही हा त्यांचा मानस दिसतोय. आणि पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा बॉलिंग मार्कवर समीर समोर सामना करतायत ते तेजू. चांगला चेंडू, अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. मी ज्या पद्धतीने म्हणतोय त्यांच्या पाठीशी अनुभव हा या ठिकाणी दिसून येते त्यांच्या बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून. या गोष्टी फार अनिवार्य आहेत. सातत्याने या गोष्टी फार कामाला येतात. ज्या वेळेला आपण इतक्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असतो मी सातत्याने उल्लेख करतो घाम गाळणं कोणीतरी म्हटलंच आहे ना. समीर समोर आहेत तेजू. चांगला प्रयत्न दोन्ही संघांच्या वतीने या ठिकाणी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीने मी मगाशी म्हणत होतो जो पानी से नाते है, जो पानी से नाते है वो सिर्फ लिबास बदलते हैं. जो पानी से नाते हैं वो सिर्फ लिबास बदलते हैं और जो पसीने से नाते हैं वो इतिहास बदलते हैं. आणि तो इतिहास बदलताना म्हणणार नाही पण अतिशय उत्कृष्ट कामगिरी मात्र बजावताना आपण पाहतोय समीर यांना. उत्कृष्ट अशी या ठिकाणी गोलंदाजी आणि तितकी सुंदर फलंदाजी आणि अतिशय अद्वितीय उल्लेखनीय अशी कामगिरी या ठिकाणी बजावताना आपण पाहतोय समीर यांना. चांगले दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आपल्या समोर आणि थोडस नैराश्य देखील असेल रॉयल चॅलेंज या संघावर. मला वाटतं फार मोठा आणि महत्त्वाचा सामना दोन्ही संघांना या ठिकाणी करो या मरोची स्थिती असं म्हणू. हार या जीत तो होती है लेकिन निश्चित रूप से जरूरी है अपना जो पेशेंस रखना
आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी दोन्ही संघ या ठिकाणी वावरताना या ठिकाणी पाहतोय. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते माधव. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत ते माधव. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 3. माधव या ठिकाणी दुसरं षटक घेऊन सज्ज. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकण्याकरता समोर आहेत करण. थोडीशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवताना माधव. समोर आहेत करण आणि लॉन स्ट्राइक वर आहेत ते पप्पू. हे देखील तितकेच पोटेन्शियल आणि क्षमता असणारे हे खेळाडू. चांगला फटका आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. एक धाव काढण्यामध्ये यशस्वी. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 4. माधव या ठिकाणी आपली गोलंदाजी करताना सक्षमपणे आपली भूमिका निभावताना जिंकण्याकरता आवश्यकता आहे 33 धावांची कंपल्सरी चेसिंग. स्वीप खेळलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव काढण्यापासून रोखू शकत नाही. सुरक्षितरित्या एक धाव काढण्यामध्ये यशस्वी करण आणि पप्पू. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 6. 6. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. यशस्वीपणे या ठिकाणी षटक या ठिकाणी टाकताना माधव देखील त्या ठिकाणी सर्वांना प्रभावित करतोय. सातत्याने त्या ठिकाणी थोडीशी फिल्डिंग मध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न. थोडस वेळेचं देखील आपण थोडस भान ठेवावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. पप्पू लेफ्ट हँडेड बॅट्समन. पाहूया समोर आहेत ते माधव. चांगली स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल दोन्ही संघांची. दोन्ही संघांचा चांगला प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय तो वाईट करार देण्यात येतोय. पंच चेतन यांच्या वतीने एक धाव त्या ठिकाणी वाढते. एकूण धावा झाल्या त्या 7. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे माधव यांच्या वतीनं. दुसरं षटक घेऊन माधव सज्ज. समोर आहेत पप्पू. चांगला चेंडू आणि समोर नवनाथ यांच्याकडे. सुरक्षित नवनाथ यांच्या हातामध्ये. एक धाव काढण्यामध्ये यशस्वी पप्पू. आतापर्यंत स्थिती आहे ती 8 धावा झालेल्या आहे. दुसरं षटक त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. करण आणि पप्पू जोपर्यंत मैदानात उपस्थित आहेत तोपर्यंत पारड कुठेही झुकू शकतो, कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, ते पोटेन्शियल आहे, ती धमक आहे, ती आक्रमकता आणि ते संयमी आहे. संयमी खेळ देखील ते करू शकतात. अशा पद्धतीची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये. एक धाव काढण्यामध्ये यशस्वी. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 9. दुसरं षटक या ठिकाणी थोडस स्थिरता असं म्हणावं लागेल, परंतु मोठ्या फटक्याची आवश्यकता जरूर असेल. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. पप्पू देखील त्या ठिकाणी संपूर्ण टेहाळणी करताना या ठिकाणी संपूर्ण क्रीडांगणाची आणि दोन्ही संघ थोडेसे दडपणाखाली असं म्हणू आपण, आणि का असू नयेत, फार मोठी स्पर्धा. पप्पू यांचा शॉट सुंदर, ज्या पद्धतीने म्हणालो मोठ्या फटक्याची आवश्यकता, आणि तो शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचला आणि पुन्हा एकदा त्यांच्या बॅटिंगच्या माध्यमातून एक सुंदर आणि देखणा हा फटका. 4 धावा. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 13.
अष्टविनायक स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य ही स्पर्धा हिरानंदनी या क्रीडांगणातून आपण पाहतोय. लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण आपण त्याचं या ठिकाणी पाहतोय. पप्पू पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट हँडेड बॅट्समन, सुंदर गोलंदाजी करतायत ते राघव. चांगला फटका, सुरक्षितरित्या एक धाव या ठिकाणी काढण्यामध्ये यश. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 14. निश्चितपणे या ठिकाणी अतिशय चांगला माहोल या ठिकाणी पाहायला मिळतंय. दोन्ही संघ अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा करताना, दोन्ही संघांवर ज्या पद्धतीने मी उल्लेख केला त्या पद्धतीने दडपण आहे. कोणतरी एक आतमध्ये आणि कोणतरी एक बाहेर, कोणतरी एक जिंकणार आहे आणि कोणतरी एक पराभूत होणार आहे. पण निश्चितपणे प्रयत्न म्हणावे लागतील. अतिशय सुंदर असे प्रयत्न. माधव, करण, चांगला फटका आणि अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि ज्या गोष्टींची गरज नाहीये तोच त्या ठिकाणी प्रकार होताना 18 धावा झालेल्या आहेत. 18, 2 षटक या ठिकाणी. समाप्तीनंतर 18 धावा जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 4 षटकांमध्ये 33 धावांची. चांगलं त्या ठिकाणी फलंदाजी करतायत. मी म्हणालो, जर पप्पू आणि करण जोपर्यंत पिच मध्ये उपस्थित आहेत तोपर्यंत या मॅचचं काही होऊ शकतं, काही घडू शकतं. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना ताळमेळ देखील तितकाच सुंदर, दोघांमधली अंडरस्टँडिंग देखील कौतुकास्पद. अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळते पप्पू आणि करण यांच्या माध्यमातून. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते श्रवण. श्रवण आता त्यांच्या सहकार्याचं चांगलं श्रवण करतायत आणि ते श्रवण मग पाहूया किती कामाला येतंय ते. नाव देखील श्रवण आहे आणि इतर सहकारी त्यांना जे मार्गदर्शन करतायत त्यांचं त्या पद्धतीने त्यांनी श्रवण केलेलं आहे. आणि त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये देखील आपण पाहणार आहोत कशा पद्धतीनं ते आता आपलं योगदान या ठिकाणी देणार आहेत. पप्पू या ठिकाणी सज्ज, समोर श्रवण. चांगला चेंडू, वाईट +1, एकूण वाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी स्कोर फलकावर, धाव फलकावर जोडल्या जात आहेत. एकूण धावा झालेल्या आहेत त्या 20. चांगलं आवाहन स्वीकारलेलं आहे दोन्ही खेळाडूंनी आणि त्याच पद्धतीने एक रणनीतीनुसार खेळतायत आणि आपल्याला दिसतंय देखील चांगला ताळमेळ फार गरजेचा असतो आणि तो ताळमेळ त्या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी ठाण मांडून एक प्रकारे बसलेत म्हणणार नाही, खेळतायत असं म्हणेन. चांगल्या पद्धतीने खेळताना एक चांगली रणनीतीनुसार आणि चांगला ताळमेळ, ज्या गोष्टी क्रिकेटला गरजेच्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. श्रवण पुढचा चेंडू घेऊन, चांगला चेंडू, सुंदर चेंडू म्हणावा लागेल, चांगली लाईन म्हणावी लागेल. अशा पद्धतीने सुंदर चेंडू टाकण्याचा हा प्रयत्न आणि आता यशस्वी होताना श्रवण. श्रवण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 4 धावा आणि करण पडद्यापासून थोडंसं मागे राहा मित्रांनो, पडद्याजवळून. ए मित्रा, एकूण धावा झालेल्या आहेत त्या 24. सोडला. श्रवण पुढचा चेंडू, करण आणि चांगल्या लय मध्ये खेळतायत करण. अरे भावा, पडदा सोड मित्रा. ए बेटा, पडदे पर हात मधला बेटा.
अतिशय अप्रतिम अशी खेळी या ठिकाणी पाहायला मिळते ती पप्पू आणि करण यांच्या माध्यमातून 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आताची स्थिती आहे आणि अतिशय इझी थोडंसं मोठं आव्हान सुरुवातीला वाटत होतं परंतु अतिशय सोपं करून ठेवलेलं या दोघांनी 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता आणि अशा रीतीने अतिशय सुंदर शॉट खेळलेला आहे पप्पू यांनी 4 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिशय सुंदर फटका पप्पू यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चांगला न्याय देण्याचा प्रयत्न आणि चांगला खेळ हाच हेच दर्शवतंय की अशा पद्धतीने एक संयमाने खेळलं तर मला वाटतं आपलं ध्येय आपण अचीव करू शकतो त्याची संपूर्ण प्रचिती येते ती पप्पू यांच्या खेळातून कौतुक करावं लागेल मला वाटतं पप्पू यांचं आणि करण देखील त्याच धर्तीवर खेळताना अप्रतिमरित्या खेळताना दोन्ही खेळाडू श्रवण फाईट या ठिकाणी करार करण्यात येतोय पंचांच्या वतीनं पंच चेतन आणि त्याचबरोबर बाबू सर दोघांचं देखील मनापासून कौतुक चांगला न्याय दिलेला आहे आक्रमकता आणि संयम या दोघांचा चांगला मिलाफ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा झालेल्या आहेत त्या 32 एक धाव या ठिकाणी जिंकण्याकरता आवश्यकता 1 धावेची 6 चेंडू आणि 1 धाव 6 चेंडूंमध्ये अतिशय सुलभ आणि सोपा असा हा सामना पाहता क्षणी परंतु शेवटपर्यंत आणि अशा रीतीने डेव्हिल 11 रॉयल चेंबूर या संघाचं या ठिकाणी खूप खूप कौतुक अभिनंदन अतिशय अप्रतिम खेळी करून आपण सर्वांनी सुंदररित्या हा विजय प्राप्त केलेला आहे खूप खूप आपलं अभिनंदन या किताबानं गौरवण्यात येतोय तो पप्पू यांना मी आमंत्रित करतो की आपण त्वरित स्टेजकडे यायचं आहे पप्पू एक अप्रतिम अशी अष्टपैलू खेळाडू ज्यांना आता ही इनिंग त्यांनी खेळलेली आहे असे पप्पू त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात येतोय मॅन ऑफ द मॅच म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि आपण पाहतोय आमच्या सोबत जे आज लाभलेले आहेत ते आमचे कॉमेंटेटर्स देखील थोडंसं मी मगाशी राहून गेलं सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली आजच्या दिवसाची ती अतिशय अप्रतिम ज्यांची वाणी मी पहिल्यांदा या ठिकाणी पाहत होतो अनुभवलेली आहे ते आमचे यशवंत ठाकूर यांच्या माध्यमातून त्यांच्या अतिशय सुंदर अशा वाणीतून आपण सकाळी जी सुरुवात झाली ती फार सुंदर अशी सुरुवात झाली आणि आता पुढचं विश्लेषण आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत नियोजित सन्माननीय आदरणीय सूर्यजी गावडे ट्रॉफी 2026 मध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत मेगा सेमी फिनाले मध्ये दाखल होताना डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर संघाला आपण पाहिलंय